हॅलो हाय हाय. मी शुभा. मैत्रीचे मुक्तानंद मध्ये आजची आमची क्वीन, तिचं जोरदार स्वागत करूया. आज आपण क्वीन झालात, अगदी छान वाटतंय ना? मस्तच वाटतंय. अगदी क्राऊन बिऊन घालून अगदी सगळं जिंकल्यासारखं मला अगदी वाटायला. मैत्रिणींच्यातली आयुष्यातून हे एक आनंद होता तो मला आज मिळालेला आहे. आणि तो आपल्याला फक्त मिळतोय आपल्या या मैत्रीच्या मुक्तानंद मनीषा ताई आणि आरती. त्यामुळे आपण ही नेहमी मजा लुटतोच आहोत. तर आता आज आपण सगळ्याजणी आता शुभाबद्दल ऐकणार आहोत. नमस्कार, मी शुभा कुलकर्णी. आज ना मला सकाळपासून वाटत होतं की आज आपण नाही आणि आज आपल्याला इंट्युएशन जोरदार आहे की. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. मग काय बोलायचं हे असं माझ्या डोक्यात म्हणजे आजची मुलाखत एकदम सुंदर होणार. नाही एवढं मला बोलता येत काय. तर आता मी असं विचारेन की आजपर्यंत आता हे तर छान वाटलं आणि सकाळपासून वाटत होतं. तर मग माझा असा प्रश्न आहे आता की आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपल्या भरपूर काही घडून गेलेलं असतं आणि आपण जेव्हा मागं वळून बघतो, सिंहावलोकन करतो, तेव्हा आपल्यातल्या काहीतरी अशा मेमरीज असतात की अशा झटकन सरकन जातात आपल्या डोळ्यापुढून आणि मग आपल्याला ते हवंसं वाटतं. असं काही पण आठवलं तर नक्की सांगा. असं काही हे नाहीये. मला सगळं असं माझं बालपण तर फार छान गेलेलं आहे. ओके. मध्ये थोडंफार राहिलं पण आता व्यवस्थित आहे, सगळं छानच आहे. बालपणातल्या काही छान आठवणी सांगा. तुम्हाला जे काही सगळ्यांच्यावर शेअर करावं वाटेल ते काहीही सांगू शकतात. बालपण म्हणजे कसं आमचं मोठं कुटुंब होतं, एक 25-30 जणांचं असं कुटुंब होतं आणि कार्यालय होतं शाहूपुरी राधाकृष्ण मध्ये कार्यालय. म्हणजे कोल्हापूरच माहेर. आणि तिथं म्हणजे काय मजा असायची. म्हणजे कायम लग्न जेवण असायची. आम्हाला असं आजोळी गेलं असं कधी सुट्टीला असं आम्हाला आठवतच नाही, कारण का मे महिनाभर सगळं जेवण आणि दिवाळीत पण तसंच. पण आमच्याकडं खूप म्हणजे अशी मजाच खूप आहे. दिवाळीत फराळ नेसायचं आमच्याकडं. कधी दिवाळी सुरुवात व्हायची, मग नंतर तो अन्नकोट म्हणून मोठं देवाला कृष्णाला हे असायचं, भोग चढवलं. मग त्याचे सगळे माझे वडील, आई, घरीच आम्ही सगळे पदार्थ काय सगळं म्हणजे खवा करण्यापासून माझे वडील करायचे. त्यात आम्हाला खूप आनंद वाटायचा, असं मजा घ्यायला वाटायची. म्हणजे काहीतरी एक वेगळा अनुभव. हो. आणि मग शाळा कुठली? शाहूपुरीत विसा खांडेकरला आणि मग काय शिक्षण किती झालं? 10वी झाल्यानंतर होम सायन्स केलंय. ओके. ते होम सायन्स केलं इंदुमती गर्ल हायस्कूल आहे ना तिथं गावात, अंबाबाई विद्यापीठ पासून. मग बाकीचे असे बरेच कोर्सेस केले घराचे. अच्छा. म्हणजे ते काय आताच्या ऍक्टिव्हिटीवरनं समजतच आहे आपल्याला. कशा आता ही शुभा नाही असं काही कुठे होत नाही, पण असे बरेच असं काही केलेलं आहे. आणि मला पदार्थ करण्याची आवड आहे आणि सगळ्यांना असं खायला घालायची पण खूप आवड आहे अशी. मग संसारामध्ये रमल्यानंतर पहिल्या तुमच्या ज्या काही सगळ्या होत्या आवडीनिवडी त्या कितपत जपल्या गेल्या? जपल्या तशा म्हणजे आहेत, जपलेल्या. त्यामध्ये आता आणि जरा जास्तच हे झाले आपल्या काय प्रश्नच नाही. ह्याच्यामुळे तर जास्तच आणि वाव मिळाला मला मैत्रीच्या मुक्तानंद. आणखी फ्री वातावरणामुळे नाही झालेलं. मग काय तुमची स्पेशालिटी, खास आवड निवड काय, किंवा काहीतरी कशात तरी बक्षीस मिळालंय किंवा पार्टिसिपेट केलंय, काहीतरी वेगळा अनुभव आलाय? असं काय म्हणजे सगळ्यात मी हे पदार्थ काय भरपूरच होते. आताच परवा मी चिरोटे केलेले होते, नंडेच्या मुलीचं लग्न होतं म्हणून. आता घरी काहीतरी नेलं पाहिजे म्हणून मग भरपूर करून नेले. तर त्याच्यावर ऑर्डरच घे म्हणून असं हे चाललेलं आहे. आणि मध्ये असं मी बाकरवडी वगैरे करून सुद्धा दिलेली, ती भरपूर जवळ 150-200 किलो करून असं. म्हणजे मला अशी करायची आवड पण फार आहे. तुमच्या घरी कोण कोण असते? आता माझ्या घरी दीर आहे, जाऊबाई आहेत आणि त्यांना 2 मुली आहेत. अच्छा. एकीच आता लग्न झालं. म्हणजे तुम्ही सगळे एकत्रच आहोत. म्हणजे हे विशेष आहे की सध्या आपल्याला कुठे एकत्र कुटुंब फारसं पाहायला मिळालं. त्यात आम्हाला दोघी जावा दोघीच आम्ही. तिला पण असं सेपरेट राहायला आवड नव्हती, मला पण नाही. त्यामुळे आमचं खूप छान जमलं. मस्त.
त्यामुळे मग कसं तुम्हाला एकमेकींना काही करायचंय, जायचंय, मागे पुढे करायचं, तर सुटका पण होती ना आपली, की बाबा तू बघ मी जाते. हे एक वेगळ्या प्रकारचाच आनंद आणि हेल्प असते. पण ते हल्ली आता हे कुठे आपल्याला सेपरेट फॅमिलीजमुळं किंवा हल्लीचं जे काय बदललेला जमाना आहे त्यामुळे आपल्याला काही कुठे पाहायला म्हणजे असं आमच्यात घरी वातावरण पण असं आहे की फ्री पण आहे आणि असं हे नाही आहे मला एकटी आहे म्हणून असं हे काही नाही. खूप छान म्हणजे दीर जाऊ वगैरे चांगलं बघत असतं. म्हणजे आमचं छान जमलंय सगळं. आणि मुलं किती? नाही मला काहीच नाही. अच्छा, ओके ओके. आणि मग तुम्ही शिक्षण करताना वगैरे किंवा हे करताना तुम्ही कुठे ट्रिपला गेलात किंवा काय दिले किंवा मित्रमैत्रिणींच्या? नाही आम्हाला तसं नाही पाठवलेला परवानगी नव्हती त्यामुळे नाही. ते सगळं आत्ता चालू आहे. तेव्हाच राहिलेलं सगळं आत्ता सुरू आहे काय आपल्या ग्रुपमधून आहे. आणि भजनात सुद्धा आले काळे वहिनीने घेतलेलं होतं आणि काळे वहिनीने माधुरी देशपांडे यांची छान मैत्री होती. त्यामुळे आम्ही तिघीच होतो. आता आम्ही दोघीच राहिलेलो आहे. ते थोडस रुसलेले आहेत आमच्या. मुलाखत बघतील ते. मग त्याच्या वतीनं तुम्ही काय काय कार्यक्रम करता? भजनी मंडळाच्या वतीने प्रोग्राम असतात ना? हो हो असतात. आम्हाला बोलवणं असतं, हे असतं. आता सुद्धा आमच्या ह्या मंगळवारी आहे. आम्ही गोंदवलेला जाऊन करून आलेलो आहे. अशी बाहेरगावी पण आम्ही जाऊन करून आलेलो आहोत. आमचा तो पण ग्रुप छान आहे. सगळ्यात छान आहेत मैत्रिणी. त्यामध्ये पण तुम्ही त्या भजनावर बसून किंवा उभं राहून असे तुम्ही त्यात काय काही बरंच बसवलेले त्याबद्दल सांगा की. बसवलेले की जोवा बसवलेला आहे. एक मैत्रीण आमची शंख छान होती, शारदा पाटील होती, शंख छान होती. बाकीचे भजन पण छान साथ देतात. आणि भजन आहे हे काय एकटीचं किंवा दोघी तिघीचं नसतं, तो ग्रुप असतो, त्याशिवाय होतच नाही. आणि आपल्या ह्या बोलकी पुस्तके किंवा सप्तरंग फायनान्सला तुमचं भजन, तुमचं जोगवा हे काय 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 आहेत ते आपले आपण भरपूर आधी प्रोग्राम केलेले आहेत. सासनकाठी वगैरे जोगवा. आणि तुझा आणि तुमच्या दोघींचा एक कुठला तो प्रोग्राम आपल्या गॅदरिंग मधला टाकलेला आहे आपण. म्हणजे तुम्ही सगळेजण ह्यांना आधी पाहिलेलं आहे, फक्त मुलाखत आज बघताय. त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं होतं? ते दोघींनी केलं होतं ते प्रहसन. मी असं गुराख्याचं हे केलं. गुराख्याचा आवलीचाच हे होता. मी गुराख्याचं हे केलेलं होतं. माधुरी देशपांडे आवली झालेली होती आणि आम्ही दोघींनी हे केलेलं होतं. ते तिच्या पतिराजांना भाकर घेऊन चाललेली, पण ते काय सापडत ते काय विठ्ठूचं नाव घेत ते कुठं बसलेले होते. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना हे तुम्ही नाटक वगैरे कधी केलं होतं? केलं होतं, पण असं फार हे नव्हतं त्यावेळेस आम्हाला. वेगळाच होता. ट्रिपला वगैरे पण नाही पाठवायचे आम्हाला घरात. आणि मग बाकीचे तुमचे बहीण भाऊ वगैरे आहेत? 2 मोठ्या बहिणी आहेत, मग भाऊ आहे. मग मी लहान आहे सगळे. मग काय दिसताना पण मी दिसताना मोठी दिसते. नाही मला म्हणतातच, मला लहान म्हणतच नाही. पण लहान असल्यामुळे मजा असते ना सगळी. आहे खरंच घरात लहान असणारी सगळ्यांची लाडकी असतात. नाही मी खूपच लाडकी असतातच. ते नॅचरली होते अगदी. असं हे अजूनही सुद्धा म्हणजे सगळ्या आमच्या काकाकूंच्या त्याच्यात सगळ्यांना मी लागतेच जरा सगळ्या ह्याच्यात. काय एवढा लोभस आणि गोंडस स्वभाव असल्या आता आपण बघतोच की आपल्या ग्रुपमध्ये काही करायचं म्हटलं की हिरिरीनं बागेण्यात शोभा पुढे काय. एक बहीण असते सांगली जवळच आहे आणि एक कागल जवळ आहे. भाऊ इथंच आहे. माहेर इथं असल्यामुळे भाऊ इथंच आहे. तो पण केटरिंगच बघत असतो. आमचं म्हणजे सगळं शुक्ल फॅमिली केटरिंग मध्येच आहे. गीता मंदिरला एक काकू आहे, काका गीता मंदिरचे आहेत, बडची म्हणून तिथं आहे. भाऊ इकडे राधाकृष्ण मंदिर मध्ये. एक काकू तिथे ते सख्खा भाऊ तुमचा राधाकृष्ण मंदिरला? हो हो सख्खा. म्हणजे सगळे तर केटरिंग मध्येच आहे. केटरिंग मध्येच आहे. शांतिनिकेतनला माझ्या मोठ्या काकूचं शांतिनिकेतनला रोजचं जेवण आहे. जवळजवळ 4-4.5 मुलांचं जेवण असतं रोजचं आहे. बापरे 4-4.5 शांतिनिकेतन. नाही त्या कुठे बनवतात? म्हणजे त्यांचं स्वतःच कुठे? नाही सगळं शाळेतच बनवतात. तिथेच बनवतात.
आणि ती इथं एलेक्सा पार्क आता आली. आधी ती महावीर गार्डन पाशी नंदनवन पार्क हा, होतं हा, ना, हा. तिथं राहत होती बंगला. काय नाव त्यांचं? सरिता शुक्ल. हा 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 ऐकलं नाव, पण सरिता. त्या तुमच्या हे काकी ते माहिती नाही. आहे आहे नाव मग ऐकलंय. तिचा तर मला भयंकर सगळ्या गोष्टीला सपोर्ट अच्छा, असतो. अच्छा. मग आता आणखी आपल्या या ग्रुप बद्दल तुम्हाला काय सांगा वाटतंय ते सांगा. या सगळ्या मैत्रिणींच्या बद्दल काय सांगा वाटतंय किंवा सगळा ग्रुपच आपला छानच आहे. कधी एकदा मग सोमवार येतो, कधी एकदा गुरुवार येतो, आणि ज्या दिवशी नसते आणि त्या दिवशी आता परवा तुम्ही लेटरिंगचं केलेलं हा. होतं, त्या दिवशी मी नाही, मला इतकं कसं तरी झालं, Miss झालं. फारच मिस केला, पण असं वाटलं होतं. त्या दिवशी- आणि इतकी छान छान सगळं करायला मिळते. त्या दिवशी त्यामुळे मस्त मनीषाने वाटलं. एकदम छान उपक्रम हो, घेतलेला. मस्तच याच्या क्ले पासून बघितलं. नेकलेट बनवायची खूप छान ते मजा आली. आरतीने पण गणपतीची आयडिया ती हो, छान ते घेतली, पण मस्तच गणपती नंतर घेतली. ते पण छान घेतली. तसं मी माझ्या पुतणीला शाळेत गणपती स्पर्धा होत्या, तर तिथं क्लेचा गणपती करून दिलेला होता, असं मोठा एवढासा करून दिलेला होता. आणि मोठ्या पुतणीच्या वेळेला तर ते मातीपासून गणपती करायचा होता, तो तिला शिकवला कसा करायचा, मग तिथं जाऊन करायचं होतं, तर तिथं जाऊन करायचा. मग जाताना एक टाईल्स दिली, अक्षता दिल्या, पूजा वगैरे सगळं कसं करायचं सगळं तिच्याकडून. तिचा त्यावेळी तिथं नंबर आहे. अरे वा 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 वा, अभिनंदन. म्हणजे आहे असं, म्हणजे मला आवड पण आहे अशी हे करायची. आणि आता तुम्ही हे सगळे करता, ते ड्रेपरी वगैरे करता, त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय सगळे मुखवटे किंवा आपण जे काही बनवतो त्याच्यासाठी ते सगळं तुम्ही स्वतःच बनवता? हो, स्वतःच बनवते. मग त्याला आयडियाज वगैरे स्वतः जरा डोकं हे करू, इकडे करा, नाही तर मग आजकाल युट्यूब वर बघू. हा, आजकाल YouTube आहे, पण आता पण पण पहिल्यापासून नव्हतंच ना. आवड. कसं माझ्या माहेरी कसं आजोबा आहे, आणि कसं गोकुळाष्टमीला आमच्याकडं सगळं पूर्ण गोकुळ उभा करायचे. आजोबा होते ना, ओके, वडील, ओके. काका, राधाकृष्णाचे जे गाभारा होता तिथं संपूर्ण एकी साईडला द्वारका आणि एका साईडला गोकुळ उभा करायचं. बरं. मग त्यावेळेस माझ्या काकांनी स्वतः म्हणजे चित्र अशी तयार केली, प्लायवूडला हे लावून ते. मग ते ह्या बायका आपल्या गवळणी चालल्यात पाण्याला, काही पूजेला, बरं. गाय वासरू, म्हणजे असं सगळं. मग वसुदेवला पाण्यातलं जातो ना, तर ती हे केलं, लाटा तयार केल्या, हो. त्या घरी रंगवलेल्या आहेत. म्हणजे आम्ही मदत म्हणजे हे सगळं करतो. लहानपणापासून पाहिलेलं आहे त्यामुळे. हा. आणि पूर्वी कसं चुलीवरचा स्वयंपाक हो, होता, चुलीवर. गॅस होता झालेला. मग त्यावेळेस आमच्याकडे लाकडं अशी म्हणजे कायम असायची. जेवण पूर्ण फुल महिना, मे महिना वगैरे जेवण खूप असायची ना. अच्छा. तर मग लाकडं वगैरे ट्रक नसायचे. त्यातनं माझं ते गीता मंदिरचे जे काका आहेत ना, हा. त्यांना अशी कला आहे, त्यातनं लाकडाचे शेप उडकून काढायचे. हा, हा. शेप असायचे आणि ना, त्याच्यातून निर्मिती करायची. त्यातनं त्यांनी लॅम्प केले. हो. हा, नारळाच्या करवंट्या ते हा, एकमेकावर त्याच्यापासून. बसून असं केलेले लॅम्प, असं भरपूर आमच्याकडे असं हे होतं. त्यामुळे जरा हे डोक्यात बाळकडू होते. हो. ते करायला एक वेगळी मजा पण वेगळी येते मजा ना, येते. एक आनंद मिळतो. आता माझ्या पुतणीचं हे करणार आहे मी, संक्रांत सहन करणार आहे. तर मी आणि जाऊबाई म्हणून आता हलव्याची इथे लाडू. पुढचा प्रोजेक्ट तुझाच आहे, आता तूच घेणार आहेस. बरोबर आहे की नाही? हे आम्हाला हलव्याचे ही दागिने. कला आम्हाला आज कळली, त्यामुळे आता आम्हाला तर ते पाहिजेच आहे. हलव्याचे दागिने सगळे घरी करणार आहे आम्ही हो काय? दोघी मिळून. अच्छा अच्छा. सगळं त्याची आता तयारी चालू झाली आहे. ते इथं फुलं किती वगैरे नाजूक करायची. काम ना. हो, म्हणजे अगदी राणी हार करायचा, मंगळसूत्र करायचा, नंतर डबल ते ह्याचा काय म्हणायचा आपला जोंधळे पोता हा, हा. करायचे, मोहनमाळ असतो, मोहनमाळ, अंगठी, बिंदी, कंबर सगळंच की, होय. सगळंच त्यात हे करायचं. म्हणजे अगदी बांगड्या वाकीपासून सगळं करून तिला हे करायचं असं. एक वेगळीच कला आहे ना ही. आता खरं कमी होत चालली, आता हा. जपली पाहिजे. खरं तुमच्यासारख्या आहेत म्हणून ती अजून आहे. आता करायचं. नाहीतर हल्ली सगळं रेडीमेड घ्या, हो. लोकांना वापरा, असंच आहे ना सगळं. जावायला आपला हार एक करायचा, तुरा करून असं सगळं हा. करायचं तर डोक्यात आहे. ओके ओके ओके, छान छान. मग आता क्वीन झाल्यावर काहीतरी स्पेशल पाहिजे की काय? काय नाही, आता मी क्वीन झाली, आता मला असं करायचंय तसं करायचं असं काहीतरी वाटत नाही, असेल मला मला, कारण खूप आनंद आज झाला. सकाळपासून विचार करून ठेवलेला. नाही, मला खूपच आनंद झाला आज. माझ्या मनासारखं हे झालं. अरे वा, अगदी मस्तच की. म्हणजे आपण ते म्हणतो ना टेलिपॅथी किंवा प्री प्लॅन, तसं आज झालंय की आज मला पाहिजे क्वीन, तर ती क्वीन मिळाली. माझी इच्छा पूर्ण झाली.
त्यामुळे खरंच की परमेश्वराचे आभार मानायला पाहिजे बरेच की आम्हाला अशी क्वीन मिळाली आज. तिला आमच्या इथे यायची इच्छा होती. नाही, माझी खूप इच्छा आहे. एखादं मला चुकलं की नाही, मला कसं तरीच होतं की आपण मैत्रीण नाही भेटलं. एक वेळ मला भजन नाही झालं, पण इथं यायला ना खूप माझी उत्सुकता नाही पण आपल्याला सगळ्यांनाच असं झालंय नाही, इथली एवढी ओढ लागली आहे. म्हणजे आपण चुकवतो तेव्हा नाईलाजानच चुकवतो की आता आज शक्य नाही जाणं आज म्हणून. नाहीतर नुसत्या जरी गप्पा झाल्या तर तो वेगळा आनंद आहे. तर कुणाला मैत्रीचे मुख्य काही कार्यक्रम होऊ दे किंवा नाही होऊ दे, पण इथलं कुणाला आपल्याला चुकवायचं नसते, हेच वैशिष्ट्य आहे. खरंच हे सगळं क्रेडिट गोस टू मनीषा आणि आरती, त्यात काही शंकाच नाही अजिबात. आणि त्यामुळे आपलं सगळ्यांचं वातावरण इतकं हेल्दी म्हणजे राहिलंय ना, ना. त्या म्हणजे सगळ्याच आपण कशा आहे की आपुलकीने एकमेकीशी हा. असं हे नाही आहे तिथं. म्हणजे अनुभव आलेले आहेत हा, आमच्या इतर ग्रुपमध्ये. ठिकाणी कसं होतं, दोघींची चौघींची पाच जणींची असं ग्रुपिंग होतं आणि मग ते चर्चात आपल्या इथं किती जण पण येऊ दे, आपला एकच ग्रुप राहतो. काय जे काय दंगा मस्ती शिव्या भांडायचे करायचे सगळं एकच. वेगळं काही नाही. आता त्या आपलं आपल्या हॉटेलमधलं जेवण होते, तेच मला यायला उशीर हो. झाला, पण आल्यावर मला म्हणजे सगळ्यांनी असं आली नाही, सगळ्यांनी हे केलेलं होतं. जे नसेल ते आपण मिस करतो हा, 100%. आपल्याला तर ती सवय झाली आहे एक वेळ तेच म्हणते मी, भजनाला एक वेळ चुकलं तर काही वाटत नसते, पण इतर मला आलं नाही की नाही जरा हे होतं चुकलं, पण काही कारणानं होतच ना, असं नाही जाणवत. आणि आता परवाच्याच रिसर्च मध्ये, काल का परवाच मी वाचला, एक डॉक्टर सांगत होते की तुम्हाला शेवटपर्यंत हेल्दी राहायचं असेल आणि काही आजार नको असेल तर बाकीच्या गोष्टी नंतर तुम्ही बघा, हेल्थचं व्यायाम करायचे, चालायचे, अमकं तमकं सगळं, मेडिटेशन नाही. पहिल्यांदा तुम्हाला मित्र पाहिजे, मैत्रिणी पाहिजे आणि तुम्ही त्यांच्यात गेलं पाहिजे. तेच तुमची एनर्जी आणि त्याच्यानंच तुम्हाला काहीही होत नाही. हा, तूच पाठवलं होतंस ना, मी बघितलं ते. हे खरंच खरं आहे पण ना, की त्यातून मिळणारी एनर्जी आपल्याला किंवा त्यातून एक प्रकारचं औषधच आहे, औषध की त्याच्यानं आपल्याला एकदम म्हणजे भरभरून एनर्जी मिळते. आणि कसं आहे माझा स्वभाव म्हणा, आता तुम्ही म्हणता म्हणून मी आता हे म्हणते, माझ्या शाळेच्या ग्रुपला सुद्धा असंच हा. आहे, मी पाहिजेलच असं होते आता. माझा माझ्या शाळेच्या ग्रुपवर सुद्धा माझा असाच दंगा असतो, तिथं पण मी म्हणजे तू नाही तर मजा नाही असं म्हणून मुली हेच करत असतात सगळ्या गोष्टी. शाळेच्या मैत्रिणी तुम्ही आता भेटता काय? हो हो, भेटतो. कधीपासून तुमचं ग्रुपिंग आहे? आमचं आता जवळ 7-8 वर्ष झाली आम्ही भेटताय नाही ना, कारण ती एक मजा वेगळीच असते. आता काय, आणि कोणाला तर विचारत असलं आपल्या क्वीनला तर विचारा, एकदम खुशीत आहे. नाही आता खरंच आहे, पुढचा कार्यक्रम तू घ्यायचा आहे काय ते तुझं तू ठरवा. आम्हाला एक कार्यक्रम तुझ्याकडून हवाय, काहीही शिकव, होय की नाही? वांगे, पहिल्यांदा अभिनंदन तुझं. थँक्यू. छान दिसतेस ते. इकडे बघ. त्यामुळे आता मी तर तुला असं सांगेन की आमच्या सगळ्यांच्या सहवासात तू आम्हाला कायम हवी आहेस. तू अशीच आनंदात राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा. आज खूप छान वाटलेलं आहे, तुम्ही मला आज चान्स दिला त्याचा मनीषा ताई आभारी आहे. आणि आपण असंच भेटत राहू, अशीच मज्जा करत राहू, धमाल करत राहू. सगळ्या मैत्रिणींना आपण एकदम छान वाटतंय आज, कारण तू खुशीत आहे म्हणून सगळे खुशीत आहेत. गेम पण मनीषा ताई खेळतात ना, ते खेळायला इतकं छान वाटतं की आपण लहानच झाल्यासारखं वाटत असतं. आणि आता क्वीन सुद्धा, पुढची क्वीन कोण, पुढची क्वीन कोण, सगळ्याला ती प्रकारची ओढ लागते. तर आपण आपले असे नेहमीच कार्यक्रम करत जाऊ. तुम्ही नेहमी आमचे कार्यक्रम बघत जावा, तुम्हालाही मजा येईल, एनर्जी येईल. बाय बाय, सी यू. आभारी आहो, धन्यवाद.